एसएससी जीडी भरती 2025 महाराष्ट्र तर पहा विद्यार्थी मित्रांनो, एसएससी जीडी भरतीचा जो रिझल्ट हा निकाल जे नुकताच या ठिकाणी लागलेला आहे आणि एसएससी जीडी भरतीचा जो कडापा महाराष्ट्राचा खूप कमी या ठिकाणी लागलाय, त्यामुळे भरपूर विद्यार्थ्यांचं लिस्टमध्ये नाव या ठिकाणी महाराष्ट्रातल्या आलेलं आहे आणि भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होती की सर एसएससी जीडी भरतीचा स्कोअर कार्ड कधी येणार आहे। कारण की कसं आहे, एसएससी जीडीचा पेपर झाल्यानंतर स्कोअर कार्ड येत असते आणि स्कोअर कार्डमध्ये जे आपल्याला समजते की आपल्याला पूर्ण टोटल मार्क किती आणि त्याचबरोबर आपल्याला नॉर्मलायझेशन मध्ये किती मार्क्स या ठिकाणी वाढले, 10 वाढले का, 15 वाढले का, 17 वाढले का, तर हे पूर्ण आपल्याला त्यामध्ये क्लिअर समजते आणि टोटल आपल्याला किती मार्क्स या ठिकाणी भेटले हे आपल्याला जे नॉर्मलायझेशनचे मार्क वाढल्यावर आपल्याला समजते। एक लक्षात ठेवा, तर त्याला स्कोअर कार्ड म्हटलं जाते। तर स्कोअर कार्ड कधी येणार आहे याबद्दल आपण बोलणार आहे आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचं लिस्टमध्ये नाव आलंय, तर त्या विद्यार्थ्यांनी मला अशी सुद्धा कमेंट केली की सर माझं सिलेक्शन झालंय, माझं सिलेक्शन झालं, आता काय करावं लागणार आहे। कारण की ज्या विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी लिस्टमध्ये नाव आलं त्यांना अजूनही माहित नाही पुढची प्रोसेस काय आहे, तर ते प्रोसेस सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। आणि त्याचबरोबर बऱ्याच विद्यार्थ्यांचे असे सुद्धा कमेंट होते की सर एसएससी जीडी भरतीमध्ये आमचं नाव कसं आम्ही या ठिकाणी लिस्टमध्ये कसं काय शोधाव हे आम्हाला सांगा। तर हे सुद्धा मी तुम्हाला लाईव्ह प्रूफ या ठिकाणी दाखवणार आहे की एसएससी जीडी मध्ये, कारण की लिस्ट लय मोठी आहे, तर यामध्ये 72 अर्ध्या मिनिटामध्ये 10 सेकंदामध्ये आपल्याला लिस्टमध्ये नाव आपलं कसं चेक करायचं याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। नॉर्मलायझेशनचे मार्क स्कोअर कार्ड कधी येणार आहे याबद्दल सुद्धा बोलणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून एसएससी जीडी भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्हाला एसएससी जीडी मध्ये किती मार्क पडले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की मुलांना सरासरी किती मार्क या ठिकाणी भेटलेले आहेत। तर पहा, एसएससी जीडी भरतीचा रिझल्ट या ठिकाणी लागलेला आहे, तर बऱ्याच विद्यार्थ्यांना असं सुद्धा माहित नाही की बा कटअप किती या ठिकाणी गेलाय। तर कटअप मी तुम्हाला एक वेळा सांगून देतो कटअप किती गेलाय महाराष्ट्राचा। पुरुष उमेदवारांचा जो एसएससी जीडीचा जो कटअप गेलेला आहे, तर एक सर्व्हिसमॅनचा 32 वर गेला 160 पैकी, ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा 160 पैकी 85 वर कटअप गेला, ओबीसी कॅटेगरीचा 160 पैकी 90 वर कटअप गेलाय, एससी कॅटेगरीचा 160 पैकी 88 वर कटअप गेला आणि एसटी कॅटेगरीचा जो कटअप 160 पैकी 78 वर गेलाय आणि यूआर कॅटेगरीचा जो कटअप 160 पैकी 91 वर या ठिकाणी गेला आणि त्याचबरोबर ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा नक्सल एरियाचा 40 वर गेला 160 पैकी, ओबीसी कॅटेगरीचा 160 पैकी 63 वर गेला आणि त्याचबरोबर एससी कॅटेगरीचा 160 पैकी 53 वर गेलाय, एसटी कॅटेगरीचा नक्सल एरियाचा 160 पैकी 66 वर गेला, यूआर कॅटेगरीचा 160 पैकी 65 वर या ठिकाणी कटअप गेलेला आहे आणि महिला उमेदवारांचा जो या ठिकाणी कटअप गेलाय, तर पहा एक सर्व्हिसमॅन महिला उमेदवार असेल तर फक्त 160 पैकी 42 वर कटअप गेला, ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या महिला उमेदवारांचा 82 वर कटअप गेला, ओबीसी कॅटेगरीच्या महिला उमेदवारांचा 87 वर कटअप गेलाय, एससी कॅटेगरीच्या महिला उमेदवारांचा कटअप 160 पैकी 88 वर गेला, एसटी कॅटेगरीच्या महिला उमेदवारांचा कटअप 160 पैकी 81 वर गेलाय, यूआर कॅटेगरीच्या महिला उमेदवारांचा कटअप 160 पैकी 89 वर गेलाय आणि त्याचबरोबर ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या महिला उमेदवारांचा जो कटअप आहे नक्सल एरियाचा 160 पैकी 76 गेला, ओबीसी कॅटेगरीचा 81 गेलाय, एससी कॅटेगरीचा 80 गेला, एसटी कॅटेगरीचा 81 पर्यंत गेला, यूआर कॅटेगरीचा 81 गेला, एसटी कॅटेगरीचा 59 गेला आणि यूआर कॅटेगरीचा जो कटअप आहे 61 वर या ठिकाणी गेलाय। तर एवढा कटअप या ठिकाणी गेलेला आहे, फिजिकलचा कटअप आहे हा एसएससी जीडी भरतीचा। तर आता एसएससी जीडी भरतीचा स्कोअर कार्ड कधीपर्यंत येणार आहे, कारण की असे बरेच विद्यार्थ्यांचे कमेंट होते। तर बा मी तुम्हाला आता सांगून देतो, एसएससी जीडी भरतीचं जे स्कोअर कार्ड आहे हे तुम्हाला आज या ठिकाणी पाहायला भेटणार आहे। जवळपास 4 ते 5 वाजताच्या आसपास तुम्हाला एसएससी जीडी भरतीचा आज स्कोअर कार्ड तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे। तर चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला देतच राहणार आहे आणि स्कोअर कार्ड कशा प्रकारे असते तर ते मी तुम्हाला स्क्रीनवर या ठिकाणी दाखवून देतो, तुम्ही बघू शकता या ठिकाणी। तर इथं स्कोअर कार्ड मध्ये आपलं सर्व त्या ठिकाणी नाव दाखवते, तर रजिस्ट्रेशन नंबर दाखवते, त्याचबरोबर आपला रोल नंबर झाला, डेट ऑफ बर्थ झालं, हे काही सर्व आपली त्या ठिकाणी स्कोअर कार्डवर माहिती राहते आणि त्याच्या खाली जे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय राहते की एनसीसीचे मार्क त्या ठिकाणी दाखवते, त्याचबरोबर आपला जो विषय जनरल नॉलेज झालं, बुद्धिमत्ता चाचणी झालं, गणित झालं, हिंदी व्याकरण झालं, तर यामध्ये आपल्याला किती मार्क्स भेटले, आपल्याला रॉ म्हणजे स्कोअर किती आहे आणि त्याचबरोबर नॉर्मलायझेशनचे पकडून या ठिकाणी आपले किती वाढलेले आहे आणि फायनल स्कोअर आपला किती झालाय, तर हे एवढं काही त्या स्कोअर कार्ड मध्ये लिहिलं राहते, लक्षात ठेवा। तर स्क्रीनवर मी तुम्हाला या ठिकाणी दाखवलेला आहे स्कोअर कार्ड। तर आपल्याला टेन्शन घ्यायचं नाही, आजच ज्या एसएससी जीडी भरतीचा स्कोअर कार्ड येणार आहे, कारण की सध्याच्या कंडिशनला कसं आहे, आता ह्या 2-3 दिवसापासून मुलं जे एकसारखे त्या वेबसाईटवर आहेत, तर त्यामुळे ते वेबसाईट जे थोडीशी जे म्हणजे त्यांचं त्या ठिकाणी वेबसाईट थोडी स्लो चालत याच्या अगोदर आणि त्याचबरोबर भरपूर लोड त्या वेबसाईटवर आहे आणि त्याचबरोबर फॉर्म भरणे सुद्धा चालू आहे एसएससी
CGL झालं, स्टेनोग्राफर झालं, SSC सिलेक्शन पोस्ट फेज 13 झालं. तर ह्या काही जागांच्या भरतीचे फॉर्म भरण्यात आलो आहे. तर त्यामुळे सुद्धा या ठिकाणी त्या साईडवर लोड या ठिकाणी पडलेला आहे. तर त्यामुळे हे साईड जे विद्यार्थी मित्रांनो एकदम बिजी या ठिकाणी आहे. तर आज तुम्हाला स्कोर कार्ड या ठिकाणी पाहायला भेटणार आहे. टेन्शन वगैरे आपल्याला घ्यायचं नाही आहे. तर आता SSC GD भरतीमध्ये आपलं नाव या ठिकाणी आपल्याला कशा प्रकारे चेक करायचं आहे तर ते कसं, तर SSC GD मध्ये या लिस्टमध्ये आपलं नाव कसं चेक करायचं तर ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो. तर तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघू शकता. सर्वात अगोदर आपल्याला क्रोम ब्राउझर या ठिकाणी उघडायचा आहे. क्रोम ब्राउझर उघडल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी स्टाफ सिलेक्शन कमिशन या ठिकाणी वेबसाईट टाकायची आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन आपण वेबसाईट टाकल्यानंतर या ठिकाणी आपल्याला या वेबसाईटवर क्लिक करायचं आहे. जसं वेबसाईटवर क्लिक केलं थोडं आपल्याला या ठिकाणी खाली यायचं आणि या ठिकाणी आपल्याला वेबसाईट दिसणार आहे ssc.government.in या वेबसाईटवर आपल्याला क्लिक करायचं आहे. वेबसाईटवर आपण क्लिक केल्यानंतर ठीक आहे आपल्याला थोडंसं या ठिकाणी वेट करायचं आहे कारण की साईट एकदम स्लो या ठिकाणी चालत आहे. तर हे खुलत आहे आता वेबसाईट या ठिकाणी क्लिक करायचं आहे. रिझल्टवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला जे या ठिकाणी 2 लिस्ट येणार आहे. ह्या लिस्ट या ठिकाणी आपल्याला डाउनलोड करायचं आहे. पहिली महिला उमेदवारांसाठी आणि दुसरी पुरुष उमेदवारांसाठी यामध्ये लिस्ट आहे. आणि ह्या डाउनलोड केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी क्रोम ब्राउझरमध्ये हे 3 डॉट दिसणार आहे. 3 डॉटवर आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर खाली आपल्याला फाइंड इन पेज नाव दिसत आहे. या फाइंड इन पेजवर या ठिकाणी टिक करायचं आणि इथंच आपल्याला आपला जो रोल नंबर आहे तर तो रोल नंबर या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे. जो पण रोल नंबर आपण टाकला तर तो जर रोल नंबर त्या ठिकाणी असा या ठिकाणी जवळपास सेंद्रिय अक्षरामध्ये जर त्यावर असं टिक येत असेल तर समजून जा आपलं या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे. लक्षात ठेवा. तर अशा प्रकारे आपल्याला यामध्ये लिस्टमध्ये आपलं नाव चेक करायचं आहे. आपलं रोल नंबर त्या ठिकाणी टाकायचा आहे. तर आता SSC GD भरतीमध्ये ज्या विद्यार्थ्यांचं लिस्टमध्ये नाव आहे त्या विद्यार्थ्यांना असं वाटणार की बा आपलं सिलेक्शन झालं आहे. तर अजूनही ज्या विद्यार्थी मित्रांनो आपलं सिलेक्शन झालं नाही एक लक्षात ठेवा. फक्त आपल्याला फिजिकलसाठी बोलायला जाणार आहे. तर आता पुढील जी प्रोसेस या ठिकाणी होणार आहे तर तुमचं या ठिकाणी पहिलं स्टेप या ठिकाणी झालं आहे. ज्यांचं लिस्टमध्ये नाव आहे त्यांचं तर आता तुमचं या ठिकाणी लिस्टमध्ये नाव आहे. तर तुम्हाला आता जे विद्यार्थी मित्रांनो जेव्हा फिजिकल असणार आहे इथून 2 महिन्यानं तर त्यावेळेस जे आपल्याला फिजिकलसाठी बोलावलं जाणार आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला रनिंग मारावं लागणार आहे. पुरुष उमेदवारांना 5 किलोमीटर रनिंग 24 मिनिटांमध्ये, महिला उमेदवारांना 1600 मीटर रनिंग 8.5 मिनिटांमध्ये. आणि हे रनिंग आपण पास झाल्यानंतर आपलं मेडिकल आहे तिथंच असणार आहे. आणि मेडिकलमध्ये जर आपण क्लिअर निघालो आणि आता तुम्हाला समजून जा आता 110 मार्क पडले. मी तुम्हाला एक हे देऊन आलो, एक उदाहरण देऊन आलो. UR कॅटेगरीचे आहे तुम्ही आणि तुम्हाला 110 मार्क पडले आणि आपलं या ठिकाणी रनिंग झालं, मेडिकल झालं आणि तुम्हाला सुद्धा 110 मार्क आहे. तुम्ही UR कॅटेगरीचे आहे आणि ज्यावेळेस फायनल कटअप लागणार आहे ज्यावेळेस फायनल कटअप लागणार आहे आणि UR कॅटेगरीचा जर 110 वर कटअप गेला BSFचा तर ते BSF पोस्ट आपल्याला या ठिकाणी भेटणार आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि तुम्ही जर फर्स्ट चॉईस CISF दिलेली असेल आणि CISFचा जो कटअप आहे 110 वर गेला आणि तुम्हाला 110 मार्क्स असेल तर तुम्हाला CISF भेटणार आहे. आणि तुम्हाला जर समजा तुम्ही फर्स्ट चॉईस या ठिकाणी CISF टाकले आणि तुम्हाला या ठिकाणी कमी मार्क असेल जर समजा 102 मार्क आहे तुम्हाला आणि BSFचा कटअप 102 वर लागला फक्त तर तुम्हाला CISF पोस्ट भेटणार नाही. एक लक्षात ठेवा. तर फर्स्ट चॉईस जे तुम्ही टाकले ते तर भेटते पण तेवढे मार्क आपल्याला भेटले पाहिजे. अशी प्रोसेस आहे. आजच्यासाठी तर थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद.